हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे ज्याच्यावरती वाटलं की आम्हाला वगळून पक्षातल्या काही नेत्यांनी जो अन्याय चालवला त्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं जे डेअरिंग जे केलं ते सगळे माझे वडीलधारी नेते मंडळी सर्व युवा कार्यकर्ता. कारण परिस्थिती सर अशी आहे, एकाचं बी नाव राहिलं तर माझा काटा निघाल. त्याच्यामुळं उपस्थित माझे सर्व वडीलधारी सर्व नेते मंडळी युवा कार्यकर्ते, कारण मी पण एक कार्यकर्ता आहे, सर्व पत्रकार बांधव, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि तुम्ही सगळेजण इथं जे माझ्यावरती विश्वास ठेवून खरंच धनंजय सावंत लढवय्या आहे का नाही हे बघण्यासाठी आलेले सर्व माझे युवा कार्यकर्ते. सरांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या की बाबा तू 13 सरकार मधून तुला कुठं लढवायचं आहे ते सांग, तुझी उमेदवारी. मी म्हणलं अण्णा उमेदवारी धनंजय सावंत म्हणून मी माझ्या चुलत्याकडं कधी बी घे, कारण मी 2 वेळेचा जिल्हा परिषद सदस्य आहे, 2 वेळेचा एकदा बांधकाम सभापती, एकदा उपाध्यक्ष आहे. माझी उमेदवारी, माझा सर्कलही ओपन पडलाय, माझी उमेदवारी मी कशी बी घेईन. पण ज्यावेळेस शिंदे साहेबांचं बंड झालं त्यावेळेस जे शिवसैनिक आपल्या सोबत आले, जे पदाधिकारी आपल्या सोबत आले, त्या कार्यकर्त्यांचं काय. कारण ज्या चर्चा करत आहेत की धनंजय सावंत ह्याने ह्याचीच फळी उभा केली, मला वाटतं तुम्ही सगळेजण साक्षीदार आहेत की धनंजय सावंतनं वैयक्तिक गट म्हणून एकही माणूस उभा केला नाही, पण कुटुंब म्हणून शिवसैनिकाला एकालाही धनंजय सावंतनं एकटं सोडलं नाही. असा ह्यातला एकही पदाधिकारी नाही की त्यानं सांगावं दादानं आमच्यावरती हा अन्याय केला किंवा दादानं ह्या गोष्टीत आम्हाला विश्वासात घेतलं नाही. नाना कदम आला येत, नाना बरोबर आहे का? ज्या गोष्टी केल्या, सांगून केल्या, ठामपणे केल्या. बापू मगाशी तुम्ही बोलताना सांगितलं मिटून घ्या, 4 पावलं मागं घ्या. धनंजय सावंतला आता सांगा विड्रॉल करतो. मी कार्यकर्त्याची लढाई लढायला उतरलोय, स्वतःची लढायला मी सगळ्याला घेऊन बापू कशाला जाईल. कारण मी मला वाटतं बऱ्याच पत्रकार बांधवाला सांगितलं, कारण मी कधीही नेता म्हणून तुमच्या बरोबर किंवा ह्या नेते मंडळीबरोबर राहिलो नाही, मी कायम कार्यकर्ता म्हणून राहिलो. आणि जिथं नेत्याला कार्यकर्त्याची गरज संपते तिथं नेता चपली सारखा कार्यकर्त्याला सोडून जातो. ती परिस्थिती माझी झाली. मी कुठलीही गोष्ट मला परत अधिकार हा मागून मिळत नसतो, कामानं कर्तृत्वानं मिळवावा लागतो आणि ती मिळवण्याची दमक या धनंजय सावंत मध्ये. मला सांगा, निधी वाटपाच्या कार्यक्रमात सर साहेब मंत्री असताना सुद्धा आपण प्रत्येक सर्कलच्या गणप्रमुखापासून याद्या घेतल्या कामाच्या, पण त्या गावातल्या शाखा प्रमुखाकडं, गणप्रमुखाकडं सगळ्याचं नियोजन करायचं. याद्या तुम्ही लोक बनवायचे कारखान्यावर आणि त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी व्हायच्या. आज निधीचा विषय सर तुम्ही काढला म्हणून निधी बाबतीत तर कधीच कुणाला नाही नव्हतं, कामाबाबतीत तीच परिस्थिती. पण ह्या सगळ्यांच्या मध्ये माझं लागलं सँडविच व्हायला. किती मोठी शोकांतिका मला सांगा तुम्ही. ज्या पद्धतीनं जिल्हा प्रमुख परवा दिवशी मला बोलून गेले, डोंजा हा हक्काचा जिल्हा परिषदेचा सर्कल आहे, हक्काचा, आणि आयात करून उमेदवारी द्यावी लागली. ह्याच्या इतकी मोठी शोकांतिका काय मला सांगा. आज मी पण शिवसैनिक म्हणून बोलतोय, ते आपल्या पक्षात आले त्यांचं स्वागत आहे. मग
उमेदवारी लढवायच्या लायकीचे आपल्याकडे पदाधिकारी नव्हते कडवंत सर्कल मध्ये. हा म्हणजे फक्त जे कानाला लागले नेते मंडळीच्या सगळ्या, त्याच्यात जिल्हा उपप्रमुखापासून वर धरू तालुका प्रमुखाने तर लयच राडा केलाय. सगळ्या म्हणजे हितल्याच नाही सगळ्याच. बरोबर. तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख, समन्वयक, बरोबर, संपर्क प्रमुख सगळेच आले. कुणीतरी कार्यकर्त्याची मेळावा लावून विचारलं का कुठल्या सर्कलमध्ये बाबा काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने इलेक्शन होईल? प्रत्येकानं आपापले बगल बच्चे सांभाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न ह्या नेत्यांनी केला. म्हणून हा उठाव आहे. म्हणून हा उठाव आहे. मी प्रत्येकाला सांगत होतो जी परिस्थिती आहे, जी परिस्थिती आहे, सगळ्यांनी जावा, पक्षाचं काम करा. नाही, हा धनुकडे दिसतोय का, ह्याला तिकीट नाही, हा ह्याच्याकडे दिसतोय का, ह्याला हे नाही, मक्तेदारी आहे काय? ह्याच्यातल्या कुठल्या कार्यकर्त्यानं विरोधात काम केलं? मगाशी बापूने सांगितलं अर्चना दराडे महिला आघाडीचे आपले जिल्हा प्रमुख आहे. कुठला सर्वे केला? मला माहिती आहे, ते माझे चुलतेच आहेत, आमदार आहेत. कोणी सर्वे केला? त्यांनी तर माणसं नाही लावलेली. सर्वे केला कोणी? कानात सांगणाऱ्यानं. काय केला? ह्याला ह्याची बायको घरी तांब्या भरून देत नाही आणि हे अख्ख्या सर्कलचा सर्वे करून काहीतरी सांगतो का ताई निवडून येत नाही. बरोबर. तसंच त्या समाधान सातवचं केलं. कुठं? देवळालेत. ज्या पद्धतीनं चाललंय हे काय नेमकं काय चाललंय? आज ते समाधान सातव असेल, अर्चनाताई असेल, बाबू बरोबर तुमचा सर्कल असेल, या सगळ्या लोकांनी अहो तुम्ही ज्या वेळेस शिंदे साहेबांबरोबर गेले सत्ता स्थापन करायला त्यावेळेस हिथं काय परिस्थिती, त्या परिस्थितीमध्ये आमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या सगळ्या बरोबर सगळ्याच्या पुढे एक पाऊल ही सगळी मंडळी होती. आज त्यांची तिकीट कापली. मग मला एकट्याला तिथे मिळून काय करायचंय? अँकरिंग राहुल तू चांगला करतो, तू सांगितलं ज्याला हिशोबात घेतल्याशिवाय जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होत नाही, नक्कीच होणार नाही. पण जर असे सहकार्य सोडून जर मी तिथे गेलो तर मला जी पण गरज मला वाटतं तिथं लागणार नाही. कारण मला ह्या सहकार्यांची गरज आहे आणि ह्या सहकार्यासाठी उठाव केलाय. कारण कार्यकर्ता सक्षम झाला तर नेता सक्षम होईल. आज मगनदास आहेत, ते पोरग चांगलं काम करतंय. पंचायत समितीचं बीडीओचं ऑफिस नाही. माझे पत्रकार बांधवांना विनंती आहे खास करून, तुमच्या पंचायत समितीचं बीडीओचं ऑफिस सुद्धा एवढं चांगलं नाही तेवढी त्याची ग्रामपंचायत एक नंबर आहे. तुम्ही जाऊन बघा. जर बीडीओच्या ऑफिस पेक्षा ग्रामपंचायत जर तुम्हाला थोडी बी घाण वाटली तरी सुद्धा मी उद्याचा माझा विड्रॉ करून घेतो. मग अशा पोरांना सुद्धा न्याय नाही. त्याच्या गावातली कामं बाहेरच्या जाऊन करायची. मग त्यानं कशावर उभं राहायचं? हा का? तर तू धनुसाहेबाबरोबर फिरतो. अरे धनुसाहेब काय मग तिकडं MIMचं काम करतोय वय? सांगणाऱ्याला लाज वाटायला पाहिजे आपण काय सांगतोय. म्हणजे सगळ्यात नेत्याचं काम त्या धतराष्ट्रासारखं झालंय सर. आणि सगळ्यापाशी एक एक संजय झालाय. त्यानं सांगल तीच खरं. मग एक तर संजय बदलावं लागल ना तर धतराष्ट्र बदलावं लागल. मग काय बदलायचं का दोघं बी? ह्याचा विचार आपल्याला करावा लागेल ना. अध्यात्म मला बी चांगलं जमतं, अध्यात्म मी पण करतो. अध्यात्मातले दाखले जर तुम्ही द्यायला लागलात तर आधी आचरणात आणा मग दाखले द्या. कारण बोलायला भरपूर आहे. वडीलधाऱ्याचा मान ठेवणं माझं काम आहे. मी मान ठेवतोय. याचा अर्थ असा नाही की मी बी राजा हरिश्चंद्र आहे. पातळी तुम्ही सगळ्यांनी सोडली तर मी माझी लेवल सोडेल आणि मी तांडव चालू केलं तर ते कोणाला सोसणार नाही. कारण शांततेत आहे. मला सांगितलं बापू ह्या गोष्टीचे साक्षीदार हे दोघ आहेत. कारण नगरपालिकेला शांत राहिलोय तर तुम्ही बघितलंय
सगळे नगराध्यक्ष 2,000 आलेत. मी एकालाही एका शब्दानं बोललो नाही, शांत राहिलो. 200वर आलेत. आपले नगराध्यक्ष फक्त किती 250 मतांना आले. तिकडे 5 आपला 6वा नगराध्यक्ष भूम मध्ये. हे तर मला वाटतं 8 आणि 9 नगराध्यक्ष. शिवसेना फक्त बोललो नाही तर एवढं फोफवलंय. कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे. कार्यकर्ता म्हणून भांडतोय, कार्यकर्ता म्हणून लढतोय, कार्यकर्त्यासाठी लढतोय म्हणून शांत आहे. एवढ्यानं काय होणार नाही. पुलाखालनं भरपूर पाणी अजून वाहणार आहे. पण त्यावेळेस ना हा कार्यकर्ता माफ करेल ना हा धनंजय सावंत गप्प बसेल. मग तिथं कुठलं मर्यादा, मला वाटतं मी तुमच्या सगळ्याच्या साक्षीने सांगतो, मग मी पाळणार नाही. कारण हे पोटतिडक एकट्यासाठी नाहीये ना. एकट्यासाठी एकट्यावर अन्याय होतोय म्हणून बी नाही. मला काय अधिकार पाहिजेत म्हणून बी नाही. मी परवा मला वाटतं एबीपी माझ्याच्या इथं पत्रकार आले होते परवा माझ्याकडे बाईट घ्यायला. मी त्यांनाही सांगितलं होतं ही लढाई कार्यकर्त्याच्या अधिकारासाठी नाही. कारण बऱ्याचशा पत्रकारांनी, बऱ्याचशा मीडियावाल्यांनी पण मला विचारलं, दादा तुमचं घर फुटलं. अहो घरातलं भांडण फुटलं आमचं मिटवायला आम्ही अजून वकीलच बोलवलेले नाहीत. आम्ही आमचं खंबीर आहेत ना. चुलता म्हणून मी त्यांना कधी काय बोललो नाही, पुतण्या म्हणून ते मला कधी काय बोललो नाही. पण हा जिल्हा मराठवाडा अफवेवरती खूप चालतो. आपल्यातल्याच काही भांडवलाने सांगितलं, साहेब धनुसाहेबाला असे म्हणले, धनुसाहेब साहेबाला तसे म्हणले. झाला कार्यक्रमच लागला. ज्यानं घराचं वाटोळ केलं त्यानंच तुमचं राजकारणातले वाटोळ चाललंय. विषय समजून घ्या. राजकारण नाहीतर लटके सर तुम्ही मला सांगा, ज्या वेळेस मी बांधकाम सभापती विद्यमान होतो, अनाळ्यात जागा पडली, तुम्ही, मी, दत्तांना बापू तुम्ही पण होतात. मला वाटतं 5 बिबळ्याचे सुद्धा आपले सगळे नारायण खरे सर, दिनोबा, तेव्हा शाहू तात्या, ही सगळे सिनियर मंडळी तिथं होती. साहेबांनी मला वाटतं विजय माने पत्रकार सुद्धा तेव्हा माझा मित्र म्हणून तिथं उभा होता. बरोबर आहे विजयराव? तेव्हा साहेबांनी सांगितलं, दोन मी लटकेसरला शब्द दिला, मी तुला उभा करणार नाही, मी गौतम लटकेला उभा करणार आहे. तेव्हा सर प्रचाराचा सभा घ्यायला आम्ही जात होतो. त्यावेळेस सर स्वतः माझे, मी किंवा धनुदादा उभा राहील, त्यावेळेस मोठ्या मनानं, त्यावेळेस सर पदावर होते, मी पदावर नव्हतो. कारण माझे बांधकाम सभापती असल्यामुळं माझ्या अगोदर सर बोलायचे, नंतर मला बोलायला द्यायचे. पण मी त्याही वेळेस माझ्या भाषणात सांगितलं, नाही सर ही हक्काची जागा तुमच्यासाठी मी उभा राहणार नाही. सर बरोबर आहे का? आणि ती उमेदवारी त्यावेळेस मी सरांनाच द्यायला लावली. सगळ्यांचा प्रचार केला. बरोबर आहे सर? ज्या वेळेस सरांचं काही प्रॉब्लेम आला, पुढच्यानं पद घालवलं, त्यावेळेस सुद्धा सरांना सांगितलं होतं, सर घरातलं उभा करा. 5 वर्ष सोडलंय मी, नाही मला उभं राहायचं. पण ही बी गुरुजी आहे ना, आमचं तर भोळच आहे, पण ही बी गुरुजी आहे. काय करावं? नाड एक आली, गेलं पुण्याला एकटच, पाडव्या दिवशी गेले. अजून काय माग आलं तर त्याला उभा करा. तवत नसते केलं तर ही कायला कण झाला असता. उभा केलं, आम्ही निवडून आलतो, रडून आले. अजून उभा कराय नाही म्हणलं, रडून आलंय. हे खरंय खोट आहे? बाप दाखव ना तर श्राद्ध घाल. मी राजकारणात घरात कधीच केलं नाही, केलं नाही होत, खोटं बोलत नाही. मला जे जमतं तेवढं मी करतो. जो शब्द पाळला होतो तोच बोलतो. म्हणून माझ्यावर विश्वास आहे. म्हणून म्हणते धनंजय सावंत लय निबार बोलतोय. करणीत चुकत नाही. दिलेला शब्द पाळतो म्हणून बोलतो. सांगितलेलं काम तेवढंच ताट, तेवढंच प्रामाणिकपणे करतो म्हणून बोलतो. उभा केलं, सगळं झालं. ह्या वेळेस तीच परिस्थिती होती. आपलं बसून ठरलं होतं सर नगरपालिकेच्या अगोदर. आपण 4-5 होतो, अण्णा बी होतं. सुरुवातच अण्णामुळे झाली. आता कसं आहे, बोलायचं नाही मला वाटतं तुला बोललो मामा तुला सांगितलं.
ती आता जाऊ दे, पण तुला सांगितलं आता वाढेल, आता वाढेल. तुम्हाला सांगतो, इतकं प्रामाणिक काम करत असताना अण्णांनी सांगितलं 64व्या वर्षी धनु तुला नेता मानले. कितव्या? 64व्या वर्षी. अण्णा तुमचा शब्द पडू देणार नाही, पण कार्यकर्त्याचं इलेक्शन आपल्याला करावं लागेल. कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे, तुला करावं लागेल. म्हणलं अण्णा 100% करू आपण. साहेबाकडे जाऊन नाही म्हणले, तुला ते नियोजन लावावं लागेल. सर बरोबर. ह्याच्यावर मला वाटतं आपण 2 वेळा बसलो, तरी मी एक शब्द बोललो नाही. म्हणलं चाललंय, चला ठीक आहे. मला कधी सोडलं मलाच कळलं नाही. मग त्या दिवशी एक ठरवलं, कारण मी पण ध्यानधारणेतलं एकच ठरवलं, जे येईल त्याला घेऊन, जे राहील त्याला सोडून, पण आता घेतलेला वसा सोडायचा नाही आणि हे थांबल्याशिवाय बी गप्प बसायचं नाही. म्हणून ह्या निर्णयाला आलो. नाहीतर जावळ कोणच आहे ना, जवळच कशाला गेलो असतो. मगाशी धनु पाटलांनी सांगितलं, विकास नाव ठेवायचं ठरलंय आमचं. काय भाऊ करणार? मला वाटतं मी जावळ्यात प्रामाणिकपणे सांगतो, जावळ्यातली पण लोक तिथं उभं राहायला गेलोय म्हणून नाही, प्रामाणिक सांगतो, भैरवनाथाच्या साक्षीने सांगतो. मी जावळ्यात प्रचाराला साहेबाच्या सभेला एकदा दोनदा अशा गाठी भेटी, तिथल्या वयस्कर लोकांबरोबर, तिथल्या अभ्यासू लोकांबरोबर सर कधीच माझं बोलणं झालं नव्हतं. सकाळी नानांबरोबर बोललो तुमच्या तिथं. खरंच तिथली माणसं वेगळी आहेत, सोबर माणसं आहेत. त्यांचं सांगणं, त्यांचं बोलणं एक वेगळा स्पार्क आहे, वेगळं शिकवणार आहे तिथलं. कारण मला सर तुम्ही बोलताना मी फक्त ऐकत होतो. परांड्यानंतर म्हणजे जसा आपण म्हणतो जिल्हा प्रमुख तसा उप तालुका म्हणून जवळा होता, पण तो जवळा बघितल्यावरच कळतं तिथं काय झालंय. निश्चित आपण हे सुधरावू, आपण हे सुधरावू. त्याच्यासाठी आपण सगळेजण मिळू. मी असंही म्हणणार नाही, माझ्यापेक्षा अजून पण सांगतो, त्या दिवशी बोललो की माझ्यापेक्षा कोणतरी चांगला त्यांना भेटला म्हणून मला 10 महिने बाहेर ठेवला असेल, अडचण नाही. अजूनही जाऊयात, माझ्यापेक्षा चांगला जर कोण करणारा असेल तर माझी माघार, मला अडचण नाही. मी डोंजातनं बी रडत नाही. करायचं का तसं तुम्ही सांगा, निर्णय तुमचा. आज जे ठरवायचंय, कारण हिथं बसलेली प्रेमाची आहे ती. तुम्ही सगळे हे उमेदवार आहेत, ह्यांच्याबरोबर अजून म्हणतो बसायचं आहे, ठरवायचं आहे, बोलायचं आहे. ठरवायचं म्हणजे व्यवहार नाही बरं का, मतदारसंघातली बांधणी, हे सगळं बोलायचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने आपण करायच्या त्या, ह्याच्यावर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे. मग तुमच्या सगळ्यांच्या या नेते मंडळी किंवा हे सिनियर मंडळी घेऊन बाप्पा उमेदवार असे फायनल करू आपण. उगाच त्या पक्षातनं भरला, इकडं आलाय, त्यानं दिलं नाही म्हणून ह्याला आपण द्यायचं, जमणार नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांसाठी, माझ्या सहकार्यांसाठी बंड केलंय, ह्यांच्यासाठी नाही. तेही क्लिअर सांगतो. जी आपली पक्षाची, निष्ठेची, नैतिकतेची आहेत, त्यांची उमेदवारीचं आपण बघू. कशा पद्धतीने आपल्याला अपक्ष उभा राहून लढवायचे ते बघू. जे कानपिचके आणणार आहेत त्यांना काय बुक्का लावायचा, गुलाल लावायचा, हळद लावायची ती ठरवू आणि कार्यक्रम करू. या पद्धतीचं नियोजन, म्हणजे उद्या असं कोणी म्हणायला नको दादा मग हे कसं झालं. हे नियोजन ठरवायचं आहे, मग करायचं आहे. तुम्ही परवानगी दिली तर त्याचे काय करायचंय? हा, मी कार्यकर्ता आहे, नेता नाही. नेता व्हायला टाइम अजून, कारण नेत्यात गेलं की मग माझं बी असंच होईल. जिक्का आगे बडो म्हणते त्यालाच पहिलं नरड कापायचं, त्यो धंदा माझ्याकडं होईल, त्यो नाही करायचं. तुम्ही मी सहकार्य आहेत, एकामेकाचे खंदे समर्थक म्हणून काम करू, एकामेकाला घेऊन काम करू आणि आपला भाग
एक राजकारणात सुद्धा सुसूत्रता आणण्याचं काम आपण सगळेजण मिळून करू. आणि तुम्हा सगळ्यांना एकच सांगतो, मी एकाही माझ्या शिवसैनिकाला, शिवसेनेच्या एकाही पदाधिकाऱ्याला कोणी काही म्हणलं, कोणी काही केलं, काही अफवा उठवल्या, एकालाही अंतर देणार नाही, एवढंच या प्रसंगी तुम्हा सगळ्यांना सांगतो. तुम्ही या ठिकाणी सगळेजण आलात, जो विश्वास माझ्यावरती ठेवलात, मी तुमचा मनापासून ऋणी आहे. कारण मी सगळं सोडून शांत राहिलो होतो, शांत. ना मला कारखान्यात जायची इच्छा आहे, ना मला राजकारण करायची इच्छा. मी सगळं सोडलं होतं. मी निवांत गोठ्यात बसायचो. मला वाटतं लटके सर पहिल्यांदा आले, त्याच्यानंतर धनुभाऊची एंजिओग्राफी झाली कळल्यावर असंच फोन केलं, भाऊ म्हणले नका मीच येतो. धनंजय पाटील आले, हे आमचा अमोल पाटील नालगावची, बालाजीराव, ही सगळी टर्म कंपनी आली. ही चाललंय काय तुमचं नेमकं, कशासाठी असं आहे? मला वाटतं बाप्पा तुम्ही बी आलता भाऊ बरोबर गोट्यात. हे कशासाठी चाललंय म्हणले, काय नेमकं कशासाठी? नाही इच्छा नाही बाबा, म्हणलं तुमचं चाललंय छान आहे, करा. मला नाही राजकारण किंवा बाकी सगळ्या गोष्टी नाही करायच्या. ह्या सगळ्यांनी नाही म्हणले. खूप एकदम म्हणजे कार्यकर्त्यांनी काय करायचं, फोन करायचा कोणाला, सांगायचं कोणाला, ज्याची नावं इथं सांगितली गेली ती फोन उचलत नाही ती. मग ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यावर मला वाटतं आपण सगळ्यांनी ठरवलं आणि कामाला सुरुवात केली. मग जसं मी ऍक्टिव्ह झालो, काम करायला लागलो, हे झालं की लगेच मग झालं आमच्यातला त्या काही कलाकारांचा इगो जागा झाला इथल्या. म्हणजे इलेक्शनच्या अगोदर मी ते रस्ते केलते बरोबर, लगेच फेस टू सुरू झाली आमची, रस्ते चालू. होय बापूने सांगितलं आता ह्याच्यात तुम्ही काय लक्ष घालू नका, शांत राहू द्या, कसं चालाय तसं चालू द्या, तुमच्या घरातलं वातावरण खराब होईल. मला वाटतं मी त्यातही लक्ष घातलं नाही. झालं, पावसाळा सुरू झाला, आपत्कालीन परिस्थिती अशी झाली, असा पूर आला की सगळा आपला सुपडा साफ झाला. मी फिरायला चालू केलं की हे 2-4 कोणा, जसं ती मगाशी तुम्ही कसं आहे, ह्यांची नावं घ्यायची, ह्यांची अवकात बी नाही, त्यामुळे नावं नको घ्यायला. झाली सुरुवात झाली, ह्यांचा लगे राडाच चालू झाला. झालं, त्याच्यानं आमच्या चुलत्या पद्धत साहेब इकडे फिरते, साहेब आपण इकडं जायचं, चला साहेब तिकडे मी तिकडं, चालू झालं. उद्देश दोघांचा एकच होता की तुमचं काम करणं, तुमच्या अडचणीला पडणं हेच होतं. पण मधल्याने ते कार्यक्रम लावला. ते शिंदे साहेब आलं, मला वाटतं रवी तो बी होता तिथं बरोबर, तो बी होता, ते अमोल पाटील बी होतं बघा माझ्याबरोबर. कुठं कभी ह्याला करंजाला सांगितलं, दोनदारा तिथं थांबले साहेब, गोंधळ घालणार आहेत. अरे नेता माझा या लागलाय, चुलता आमदार, त्याचा मतदारसंघ, आणि दोनदारा तिथं कशाला गोंधळ घालील? बरं धनुपाटील तुम्ही बी होते, आपण सगळेच होतो. मला झाकीर भाईचा फोन आला, दादा तुम क्या कर रे, वैसा क्यों कर रे? अरे म्हणलं का झालं काय? मला असं असं कळलं, आणि साहेबाला इथं सांगते. साहेबाला काय सांगायचं सांगू दे म्हटलं, मी आहे ते घेऊन येणार बोल. ही गोष्ट भाषणात सांगतोय, उद्या जाऊन झाकीर भाईला विचारा. हलक्या कानाचं किती असावं ह्यालाही प्रमाण आहे, हलक्या कानाचं किती असावं ह्याला बी प्रमाण आहे, आणि सांगणाऱ्यांना काय सांगावं ह्याला बी प्रमाण आहे. आज आपल्या पक्षामध्ये किंवा तुमामामध्ये जी ही विसंगती आली, ही फक्त मधल्या माणसामुळे आली. त्याच्यामुळं आपण आपला निर्णय केलाय, तुमच्या साक्षीनं केलाय, ते तुम्हाला सांगितलं, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलात, तुम्ही इथं आलात. हे जे आपण उमेदवार काय अपक्ष आपल्याच पक्षाचे उभा आहेत, मला वाटतं त्यांच्यापेक्षा चांगलं काम करणार आहेत म्हणूनच ते उभा आहेत, आणि तुम्ही सुद्धा त्यांना स्वीकारलंय म्हणून इथं आलाय बरोबर. त्याच्यामुळं आपण कशा पद्धतीनं लढायचं,
लढवई वृत्ती आहे आपली आहे, आपण ह्यांना कशा पद्धतीनं जिंकून आणायचं याच्यासाठी काम करू. असंच आम्हा सगळ्यांना एक तुमचा म्हणून, तुमचा सावरणारा भाऊ म्हणून अशीच साथ द्या. तुमच्या माग कायम तुमची सेवा करण्यासाठी मी कटिबद्ध राहील एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो.